आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम क्रिएट करणार आहे किंवा त्याची वेबसाईट क्रिएट करणार आहे. तर माझ्याकडे बेसिक वेबसाईट क्रिएट केलेली आहे, ती दाखवतो. वेबसाईट मॅन्युअल क्रिएट केलेली आहे, ह्याच्यासाठी कुठल्याही AI टूलचा यूज नाही केलेला. तर मी ती वेबसाईट दाखवते. आपण जर मॅन्युअली वेबसाईट क्रिएट करायला गेलो तर त्याला 2 ते 3 दिवस लागतात. म्हणजे जसं मॅन्युअली कोड तयार करणं किंवा कोड टाईप करणं, ते रन करणं, त्याच्यामध्ये एरर सॉल्व करणं, ह्याला खूप टाईम लागतो. तर ही काही बेसिक आउटपुट्स आहेत लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीमचे. तर हे आउटपुटचं पेज आहे, म्हणजे लॉग इन पेज आहे. ह्याच्यामध्ये युजर नेम, पासवर्ड आपण आपल्याने फील्ड ॲड करू शकतो, जसं की एनरोलमेंट नंबर किंवा नेम, ईमेल, रोल नंबर, क्लासरूम असं. हे ते ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये हे सगळं यूज करू शकतो आपण. ॲप्लिकेशन फॉर्म किंवा फील्ड, कुठल्या फील्ड आपल्या कॉलेजेसमध्ये आहेत ते आपण ॲड करू शकतो. सेमिस्टर, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर असं. आणि हे बेसिक सब्जेक्टचे नेम आहेत. कुठला सब्जेक्ट आहे हे थोडं झूम करून दाखवते. हे बेसिक सब्जेक्ट आहेत. इथं आलं बघा, IT मध्ये सेमिस्टर 4ला हे सब्जेक्ट आहेत जे की आपण ॲड केलं. तर ही वेबसाईट क्रिएट करायला खूप वेळ लागतो, किंवा मॅन्युअल क्रिएट करायची म्हटली तर खूप वेळ, आणि जे एरर येतात सॉल्व करायला खूप टाईम जातो. तर आपण अशी वेबसाईट क्रिएट न करता आपण ChatGPTच्या मदतीने किंवा ChatGPTचे हेल्प घेऊन AIचे काही टूल्स यूज करून आपण ही वेबसाईट क्रिएट करणार आहे. आधी तर आपण ChatGPTचा यूज करून काही बेसिक प्रॉम्प्ट लिहिणार आहे, जो की आपला बेसिक वेबसाईटसाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे, किंवा त्याचे की पॉईंट्स, किंवा आपल्याला फर्स्ट पेजमध्ये काय हवं आहे. जसं की लॉग इन पेज असतं आपला, आणि त्यामध्ये आपण काय काय ॲड करतो, जसं की पेज नंबर, नेम, रोल नंबर, क्लास, इयर किंवा एनरोलमेंट नंबर, आणि एक लॉग इनचं बेसिक बटन असं आपल्या फर्स्ट पेजवर असेल. त्याच्यानंतर सेकंड पेजमध्ये स्ट्रीम्स, म्हणजे जसं की कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं. त्याच्यानंतरच्या पेजवर आपले सेमिस्टर्स असतील, किंवा त्याच्यानंतरच्या पेजवर आपले सब्जेक्टचे नेम्स असतील. तर हे असं बेसिक आउटपुट आपल्याला हवं आहे, हे आपण ChatGPTला प्रॉम्प्ट थ्रू सांगायचं. तर मी प्रॉम्प्ट आधीच राईट करून ठेवलेलं आहे, तर मला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन, तर तुम्ही तिथून कॉपी करू शकता. या जे आपण टूल्स यूज केले त्या टूल्सची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. प्रॉम्प्ट इज रेडी. याच्यामध्ये आपण काही बेसिक इन्फॉर्मेशन टाकली, जसं की बघा, लॉग इन पेजमध्ये आपण कुठे फील्ड्स ॲड करणार आहे, तसं रोल नंबर, नेम, क्लास, इयर, एनरोलमेंट नंबर, आणि लास्टला ॲड लॉग इन पेज. आणि त्याला पण सांगितलं की आपण जर लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम जर बनवतो तर बेसिक आपल्या आउटपुटच्या मागे एक बॅकग्राऊंड हवं, तर ते पण तिथं मेन्शन केलं की बेसिक लायब्ररीचं बॅकग्राऊंड ॲड पाहिजे. नंतर सेकंड पेजवर स्ट्रीम सिलेक्शनचं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये IT, कम्प्युटर, ENTC, इलेक्ट्रॉनिक असे काही फील्ड आहेत. त्याच्यानंतर इयर आणि सेमिस्टर, कारण डिप्लोमामध्ये एका इयरमध्ये 2 सेमिस्टर असे 3 इयर असतात. तर ते पण तिथं मेन्शन केलं की फर्स्ट इयरमध्ये सेकंड आणि फर्स्ट सेम ॲड करा, नंतर सेकंड इयरमध्ये, फिफ्थ, थर्ड इयरमध्ये असं काही. नंतर हे झाल्यानंतर त्याला हे तिथे मेन्शन करायचं की सब्जेक्ट लिस्ट ॲड करायची. तर सब्जेक्ट लिस्टसाठी काही बेसिक आपण त्याला सोर्स दिलेत की आम्ही BDच्या करिक्युलममधून ते ॲड करू शकतो, किंवा बेसिक सब्जेक्ट पण त्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर फीचर्स सांगितलेत की काय काय हवं आहे, किंवा आपल्याला बाकी काय एक्सपेक्टेड आहे, ते सगळं इथं मेन्शन केलं आहे. हा प्रॉम्प्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथं तुम्ही घेऊ शकता. तर हे आपण त्याला दिलं. तर हे इथं बघा आउटपुट आला, जे काही बेसिक चेंजेस असतात ते इथून आपल्याला ते इथं त्यांनी सांगितलं आहे. काही चेंजेस किंवा काही एनहान्स फीचर्स इथं त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत. तर ते काय जसं की ॲड बॅक अँड होम बटन. तर हे तुम्हाला तुमच्या कोडमध्ये ॲड करायचे आहेत का असं त्यांनी सांगितलं. तर आपण येस म्हणूयात, म्हणजे आपल्या याच्यामध्ये ॲड होते. सो तर हे सगळं आलेलं आहे इथं. कोड फंक्शन ॲक्च्युली सगळं कोडच इथं आलेला आहे. तर हा कोड आपण त्याला कंबाईन करून हवं आहे. सो आउटपुट आपल्याला काय येतं ते बघू. ओके, तर हे HTML मध्ये आलं आहे. आता ही फाईल आल्यानंतर आपण याला इन्स्ट्रक्शन द्यायची की कन्वर्ट दिस फाईल इनटू जावा, म्हणजे ते आपल्याला जावामध्ये आउटपुट देईल लायब्ररी सिस्टीम. सो इथं आला हा कोड बेसिकली आपण कॉपी करायचा आणि
एक नेक्स्ट AI टूल आहे क्लाउड. सो तिथं हा कोड पेस्ट करायचा आणि आपल्याला आउटपुट मिळेल. तर इथं हे विचारते की वॉन्ट टू एक्सटेंड इट. त्याच्यामध्ये आलं सेव्ह युजर डाटा और बुक हिस्ट्री, ॲड फील्ड्स, डाटाबेस स्टोरेज, कन्वर्ट टू अ वेब ॲप. फॉर दिस जावा ॲक्टच. ओके, तर आपण याला पण येस म्हणूयात आणि कॉपी करायचं आणि तिथं पेस्ट. जर आपल्याला आउटपुट आल्यानंतर पण काही बेसिक चेंजेस हवे असतील तर आपण ते क्लाउडवर तिथं मेन्शन करू शकतो, तिथे घेऊन जातात. तो इथे जास्त काही करायची गरज लागत नाही. त्याच्यावेळेस आपण प्रॉम्प्ट टाईप करून आपला कोड काय येतो आहे ते बघायचं. ओके, चल हा कोड आपण कॉपी करायचा आणि एक वेबसाईट आहे cloud.ai म्हणून, याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो ती ओपन करायचं आहे. तिथं पहिलं लॉग इन करायचं आहे आणि त्याच्यानंतर सो रन करूया. तर इथे त्यांनी आपल्याला सांगितलं की कोडमध्ये काय काय आपण मेन्शन केलं आहे किंवा त्या कोडमध्ये काय काय आहे. इम्प्रूव्हमेंट्स पण त्यांनी सांगितल्या आणि त्याचे लिमिटेशन्स काय हे पण त्यांनी सांगितले. सो त्याला सांगू आणि आपला कोड तयार होतो इकडे. त्यांनी त्याचे चेंजेस केले आणि इम्प्रूव्हमेंट्स केले आणि हा कोड आपल्याला डिस्प्ले होतो. सो कोड डिस्प्ले झाल्यानंतर आपल्याला आउटपुटसुद्धा डिस्प्ले होईल. तर इथं आपण तात्पुरतं टाकूयात. इयर आलं जसं की 23-24 कुठल्या इयरमध्ये येते. त्याच्यानंतर एनरोलमेंट नंबर टाकूयात आणि जस्ट लॉग इन करूयात. इयर ते 4 डिजिटमध्ये त्यांनी इथे इन्स्ट्रक्शन पण दिले 4 डिजिट. सो लॉग इन. त्याच्यानंतर आपल्या स्ट्रीम्स आलं तर आपण कम्प्युटर सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर इयर आलं आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. सो सेकंड इयर सिलेक्ट करू. त्याच्यानंतर सेमिस्टर आलं आहे, फोर्थ किंवा थर्ड फोर्थ असं. तर फोर्थ सेमिस्टर सिलेक्ट करू. त्याच्यानंतर बुक्स आल्यात, मायक्रो प्रोसेसर, कम्प्युटर, सॉफ्टवेअर इंजिनियर, ऑपरेटिंग सिस्टीम. तर DBMS टाकूया आणि इथं ज्या अवेलेबल बुक्स आहेत त्या आलेल्या आहेत. ही अवेलेबल आहे. तर ह्या बुकला काहीतरी इश्यू आहे ते पण इथे डिस्प्ले झालेलं आहे. किंवा सर्च बुकचा ऑप्शन येतं, आपल्याला कुठली बुक हवी आहे ती आपण इथं सर्च करू शकतो. किंवा ओके हे घेत नंतर सो इथं बुक्स नाहीत आल्या. नो बुक्स फाउंड फॉर नेटवर्क थेअरी. आता बुकची लिस्ट द्यावी लागेल किंवा त्याला सांगायला लागेल की इथून बुक ॲड करून घे. DAKE टेक बुक बुक टेक बुक्स MSBT ऑफिशियल वेब. जर त्याला लिमिटचा काही प्रॉब्लेम येत असेल तर लेफ्ट साईडला तिथं प्लसचा आयकॉन दिसतो, तिथून आपण न्यू पेज ॲड करू शकतो. थोडा लिमिटचा प्रॉब्लेम येतो काही टाईमला, सो आपण न्यू पेज तिथे ॲड करा. सो आणखीन एक वेबसाईट आहे lovable.ai म्हणून. सो आपण तिथे सर्च करूयात. सो इथे कोडची फाईल आहे जी की आपण डाउनलोड करून ठेवली होती, तर ती इथं असेल. तर हा कोड आपला आला आपण कॉपी करूया. पुन्हा वेबसाईटसाठी कोड आला आहे. सो हा कोड खूप लेंदी आहे. ओके, आपण केली होती lovable, तर तिथं पेस्ट करूयात आणि आउटपुट काय येतं बघा. सो ते आउटपुट येतं आहे. आपल्याला क्लाउडवर पण एक आउटपुट आलं होतं मगाशी, बट चेंजेस बघूयात आपण किंवा डिफरन्स बघूयात दोन्ही याच्यामध्ये काय येतो आहे. lovableवर ही वेबसाईट आलेली आहे. ही पण चालू शकते पण ही खूप ॲडव्हान्स आहे जी की आपल्याला करत नाही. आता ही इनफ आहे जी की आपण मगाशी डाउनलोड केली. ही इथं इन्व्हॉल्व करायचं, एनरोलमेंट नंबर,